गावात अजून एखादा मुर्दा बिडदा तर पडला नाही ना? ऍज अ सरपंच मला कसं माहित नाही? काय? सरपंच आता काय मुळे तुम्हाला येऊन विचारणार आहे का? मी इथं पडू का तिथं पडू? काहीतरी उगा लागलेत बोलायला. तसं नाही रे, पण गावात काही जरी झालं ना तरी मला सगळं कळतं लगेच. तर काय सुद्धा कळणं झालंय. ती बॉडी कुणाची आहे, कुठं आहे, कुणी केलाय, कोण काय सुद्धा कळलं नाही. मलाही कळत नाहीये तो कोण आहे ते. तो हे सगळं का करत असेल? पैशांसाठी करत असेल की नाही? पैशांसाठी जर का करत असता तर मंदिरातले चोरलेले दागिने परत आणून दिले नसते. हेच सगळे प्रश्न मला सुद्धा पडलेत. हे सगळे खून कोण करतंय आणि कशासाठी करतंय? माझ्यासाठी ब्लाऊज शिवणार ना टेलर? सांगा ना, शिवणार ना ब्लाऊज? होय. मग माप घ्या की. का अंदाजानं शिवणार आहे? नाही, या माप घेतो. एक मिनिट. तुमच्याबद्दल जसं ऐकलंय अगदी तसंच आहे तुम्ही. म्हणजे देव माणूस. हा, हे हाईट एवढीच ठेवायची ना? हो. अहो इथं नाही, इथं. हा. मी बायकांचे कपडे शिवता, बायना नाही शिवत असं सगळेच म्हणतात तुमच्याबद्दल. पण चुकून एखाद्या बाईला स्पर्श झाला तर एवढं काय होतं त्यात? हा, ते जबाबदारीचं काम आहे ना, ते जबाबदारीनेच केलं पाहिजे म्हणून. घ्या. अहो माप. हा. तुम्ही शिवलेले सगळे ब्लाऊज फिटिंगला एकदम परफेक्ट असतात असं गावातल्या सगळ्या बायका म्हणत होत्या. ते ऐकूनच इथं आले. म्हणलं आजपासून सगळे ब्लाऊज तुमच्याकडनं शिवून घ्यायचे. हे 2 दिवसात होतील ब्लाऊज शिवून. 2 दिवसांनी आणि घेऊन जा. अहो पण मला ब्लाऊज कसा हवाय ते तरी विचारा. अरे हा, ते राहिलंच की. पूर्ण बॅकलेस हवा. एक नॉट इथं आणि लटकन पूर्ण लांब. समजलं? हा. तुमचं नाव? नाव कशाला पाहिजे? चेहरा लक्षात ठेवा की. राहीलच ना? हरकत नाही. या.
किती झाले? 800 रुपये. ते तुमचा डिझायनर ब्लाऊज आहे ना, त्याच्यामुळं असं मी 300 रुपये घेतो. थोडे ॲडव्हान्स द्या, बाकीच्या नंतर दिले तरी चालेल. बरं. अय्या, विसरलीच. ब्लाउज पीस. येऊ मग. झुंजाट तुझ्या तर अरे मारतो काय? पुढे बघून चालव ना, पुढे बघून. एवढी उधारी वाढली माझी. मला बॉस जरा पुढं बघून गाडी चालवा की, त्याची हाडं मोकळी झाली असते आता. मग सॉरी की. ए बाबा नोकर रे, काय झालं? अरे काय नाही बाप्पा, मी जरा बातमी बघत येत होतो, त्याच वेळी लोक मध्ये आला, धडकला आणि सांडला. लागलं का त्याला? नाही नाही, बरं, कशी झाली पत्रकारिता तुझी? पत्रकारिता एक नंबर चाललेली आहे. त्याच्याबद्दलच एक जरा माहिती पाहिजे होती. बॉडी बद्दल विचारायचं होतं. बॉडी? कसली बॉडी? कोणाची बॉडी? तेच तर माहित नाही ना. म्हणलं सुधाकरला जाऊन विचारावं, त्याने पण काय सांगितलं नाही. म्हणलं घरी बिरी काय बोलला असेल तर. नाही ना, दादा तसलं काय मला काय सांगत नाही ना घरात. मला काहीच माहित नाही. होय, पण तुला कसं कळलं बॉडी? पत्रकाराची नजर आहे. जो न देखे रवी वो देखे पत्रकार. मोठा हं? गावातली नाकाबंदी उठली ना, म्हणून त्याला तसं वाटतंय. होय, नाकाबंदी उठली होय? आता येताना रस्त्याने एक सुद्धा पोलीस नव्हता, एक सुद्धा पोलीस नव्हता. मग आता बॉडी सापडल्याशिवाय नाकाबंदी काढली होय. मी काय म्हणत होतो, जो बॉडीची माहिती मिळाली असती, जरा बातमी केली असती, व्हायरल झालो असतो ना, म्हणून म्हणलं जरा काय माहिती मिळती. पण काय माहितीच नाही लागा मला. काय माहिती असेल सांगितलं असतं की तुला. ठीक आहे, आता असं करतो, नेहमी सारखा माझा जीव घालतो धोक्यात आणि डायरेक्ट बातमी काढतो, व्हायरल करतो आणि डायरेक्ट लावतो ताकद. बॉस सॉरी. येतो गोपा. ऑल द बेस्ट. आणि आता कुणी मध्ये आलं तर थांबायचं नाही, डायरेक्ट बुंगट पळवायची गाडी आपली. हो, गोपाळ, आत्ता जे गेले ते कोण रे? काय माहित नाही लागा. माझ्याबद्दल जर विचारलं ना, नंबर देऊन टाकू. येतो. नाकाबंदी काढली हे फार फायद्याचंच झालं. आता त्या जामकरने गावामध्ये CCTV बसवण्याच्या आधी मला आर्याच्या बॉडीची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी लागेल.